शेतकरी मित्रांनो, ही पद्धत वापरा आणि कांद्याचं नुकसान 50% कमी करा. कांद्याच्या वजनात घट होऊ नये आणि तो अधिक काळ टिकावा यासाठी योग्य काढणी आणि कापणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कांदा योग्य वेळी काढला तर साठवणुकीत टिकण्याची क्षमता वाढते आणि नंतरच्या टप्प्यात होणारं नुकसान टाळता येतं. कांदा साधारणतः लागवडीनंतर 100 ते 110 दिवसांनी काढणीसाठी तयार होतो. योग्य प्रकारे तयार झालेला कांदा ओळखण्यासाठी काही लक्षणे महत्त्वाची असतात. कांद्याची पाने वाढणे थांबतं आणि त्याचा रंग हिरवट पिवळसर होतो. हे लक्षात घेऊनच काढणीचा निर्णय घ्यावा. कांदा काढणीसाठी आदर्श स्थिती म्हणजे 50% कांद्याच्या माना आपोआप खाली झुकल्या पाहिजेत. ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या होण्यास मदत करण्यासाठी काढणीपूर्वी सुमारे 15 ते 20 दिवस शेतातील पाणी तोडावं. यामुळे कांद्याची साल मजबूत तयार होते आणि टिकाऊपणा वाढतो. कांद्याचा आकार आणि त्याचा साठवणुकीतील दर्जा चांगला राहावा म्हणून योग्य वेळी योग्य प्रकारे काढणी करणं गरजेचं आहे. कांदा वाळवून सुकल्यानंतर कापणी करण्याचा महत्त्वाचा टप्पा असतो. कापणी करताना कांद्याच्या मानेला पीळ देऊन अंदाजे 3 ते 5 सेंटीमीटर लांबट मान ठेवूनच पात कापावी. यामुळे कांद्याचं तोंड पूर्णपणे बंद राहतं आणि आतून बाष्पीभवन होत नाही. यामुळे कांद्याच्या वजनात घट होत नाही आणि तो लवकर खराब होत नाही. जर कांद्याची मान पूर्णपणे कापली गेली तर कांद्याचे तोंड उघडं राहतं आणि त्यामुळे आत जीवाणू व बुरशीजन्य रोगांचा प्रवेश होऊन कांदा पटकन खराब होतो. तसेच उघड्या कांद्यामधून ओलावा बाहेर पडत राहतो आणि वजनही झपाट्यानं कमी होतं. साठवणुकीदरम्यान कांद्याचं नुकसान होऊ नये म्हणून त्याला योग्य प्रकारे काढून सावलीत वाळवून आणि योग्य अंतरावर कापणी करणं आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीनं कापणी झाल्यास कांद्याला मोड येण्याची शक्यता असते. त्यामुळे साठवणुकीत मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच कांद्याची काढणी आणि कापणी करताना ही सर्व पावले काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. योग्य पद्धतीनं केलेली काढणी आणि साठवणूक शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि चांगला नफा देऊ शकते. अशाच प्रकारच्या सर्व पिकातील मार्गदर्शनासाठी आत्ताच कृषी मंत्राला फॉलो करा.